नमस्ते. ओम गणपतये नमः. ओम कुलदेवताभ्य नमः. ओम पितृदेवताभ्यो स्वधा नमः. ओम ग्रहदेवताभ्य नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम श्रीरामचंद्राय नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. ओम महादेवाय नमः. मी डॉक्टर भागवत गुरुजी, गुरुकुल विश्वपीठ पुणे तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कोणत्याही कार्याची सुरुवात योग्य वेळी केल्या असता त्या कार्यामध्ये आपल्याला यश, आनंद आणि समाधान प्राप्त होतं. यास्तव कोणतंही कार्य करताना योग्य मुहूर्त पाहणं आवश्यक आहे. शुभ मुहूर्तावर योग्य कार्य केलं तर त्यामध्ये यश मिळतं, ते कार्य सुखद असतं. पण जर का समजा अशुभ मुहूर्तावर जर आपण कार्य सुरू करू तर त्या कार्यामध्ये खूप अडचणी येतात, रिलेशन्स बिघडतात, काही ना काही अडचणी येतात. आता आपण पाहूयात जुलै महिन्यातील वास्तुशांतीचे मुहूर्त. जुलै महिन्यामध्ये केवळ 30 आणि 31 या 2 तारखा वास्तुशांतीसाठी आहेत. उपनयनासाठी 13, 15 आणि 30 ह्या तारखा आहेत. विवाहासाठी जुलै महिन्यामध्ये तारखा नाहीत, मुख्य काळातील तारखा नाहीत. पण अगदीच अडचण असेल तर मात्र गौण काळातील तारखा आपण विवाहासाठी घेऊ शकू. त्यामध्ये 2, 3, 4, 5, 7, 9, 12, 13, 18, 21, 27 आणि 30 ह्या तारखा पंचांगांनी दिलेल्या आहेत. साखरपुड्यासाठी जुलै महिन्यामध्ये 3, 4, 5, 7, 9, 12, 13, 16, 18, 21, 27, 30, 31 हे मुहूर्त पंचांगामध्ये दिलेले आहेत. डोहाळ जेवण्यासाठी 3, 7, 9, 25 आणि 30 ह्या तारखा दिलेल्या आहेत. बारशासाठी 3, 4, 13, 14, 18 आणि 31 ह्या तारखा योग्य आहेत. जावळ काढण्यासाठी 3, 4, 13, 14, 18, 25, 30, 31 ह्या तारखा आहेत. आणि गृहप्रवेशासाठी व्यावहारिक दृष्टीने म्हणजे वास्तुशांतीसाठी नव्हे, 3, 5, 7, 12, 13, 16, 18, 25, 30 आणि 31 ह्या तारखा चांगल्या आहेत. हे जे मुहूर्त सांगितलेले आहेत हे शुभ दिवस आणि पंचांगाने दिलेल्या तारखा आहेत. तरीसुद्धा एखाद्या कार्याचा मुहूर्त पाहताना एखाद्या जाणकार विद्वान गुरुजींना विचारणं तेवढंच आवश्यक आहे.